नमस्कार दोस्तों, मी तुमच्या सर्वांचा आवडता नागपूरचा शुभ्या। तर आज आम्ही जाणार आहोत मथुरा वृंदावन येथे। आपण सोबतच मी तुम्हाला नेणार आहे आणि या माझ्या जर्नी मध्ये तुम्ही माझ्या सोबत राहाल आणि माझ्या सोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल असं मी होप करतो। बाहेर तुम्ही बघू शकता का मस्त व्ह्यू आहे, तो पाऊस हा पाऊस सगळीकडे एकदम पाऊस सुरू आहे आणि या पावसात आमची जर्नी होत आहे केरला एक्सप्रेसने नागपूर ते मथुरा पर्यंत। नागपूर ही गाडी जे निघाली होती त्या रात्री आमची निघाली ती 9:10 आणि ही पोहोचणार आहे 11च्या जवळपास दरम्यान ही गाडी मथुराला पोहोचते। पण सोबतच आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही मथुरा वृंदावन येत असताना तुम्ही कसे तिथे तुम्ही फिरू शकता, या सर्व गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मला खूप आनंद होत आहे कारण की मी मथुरा वृंदावनला जवळपास मला वाटतं मी 5 जात आहे। मी यावेळेस 5 जात आहे। लोकांना तर एक वेळा पण अशी होत नाही, पण मी 5 मथुरा वृंदावनला जात आहे। आणि तसंच मी या जर्नीमध्ये आपण हा व्हिडिओ नक्की बघा। ज्यांनी मथुरा वृंदावन बघितलं त्यांनी बघा, नाही बघितलं त्यांनी बघा। अजून सोबतच मी तुम्हाला अशी आशा करतो की तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर दर्शन होईल अशी माझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी प्रार्थना सुद्धा करेन। तरी तुम्ही आता सध्या ब्लॉग बघून सुद्धा आपल्या घरी बसून तुम्ही दर्शन घेऊ शकता। थँक्यू। इथं पहा, इंडियन रेल्वे वाल्याने 1 नंबरची पेंटिंग पण केली होती। तुम्हाला एक सांगू का, मी नाही का सकाळी उठलो, ब्रश केला, पावडर लावून तुमच्यासाठी पहिला ब्लॉग बनवणार होता कारण की आमची ट्रेन होती रात्रीची। तर रात्रीचा मी व्हिडिओ बनवू शकलो नाही म्हणून मी आज दिवसा व्हिडिओ बनवत आहे। आणि सकाळी उठून तुमच्यासाठी फक्त स्पेशल तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी नाही का, म्हणजे बागायचा पावडर लावून व्हिडिओ बनवून आता रेल्वे त्याचा उतारा भेटते तुम्हाला चांगले। तर सकाळी हा मला अशा प्रकारे हा आपला नागपुरी त्यामध्ये झाले नागपुरीवाला आपल्याला सकाळी हा नाश्ता म्हणून भेटलेला आहे। सुपर जेवण तुम्हाला जो सांगतो, वरचं जेवण एकदम बढिया राहतं, पण हे ट्रेनवर जाऊन काही चांगला राहत नाही म्हणून आपण जिरवून जातो का नाही तिकडे नाही का आपल्याला वरचं जेवण घेणं पाहिजे। खूप टेस्ट। तर फायनली दीर्घ काळानंतर आम्ही मथुराला पोहोचलो।
जे आहो ते आम्ही चाललो आता जवळपास आम्ही चाललो बस स्टँडपाशी. म्हणजे इथून आम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी आम्हाला जे आहे पूर्णपणे जे आम्हाला मथुरा वृंदावनची जी कनेक्टिव्हिटी आहे ते जायला आम्हाला इझी होऊन जाईल. म्हणून आम्ही नाही का आता एक सेंटर घेतला आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत बोलून राहा, आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो की आम्ही रूम करणार, काय करणार, किती रुपये घेतात, काय घेतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. धन्यवाद. तर नमस्कार बे पोट्टे हो, मी तुमचा सर्वांचा आवडता नागपूरचा सूर्या. तर आज मी इथं आलो आहो मथुराले. इथं जे आहे आता आम्ही मथुरा वृंदावनचा टूर करणार आहे. तर या 2 दिवसाच्या टूर मध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की तुम्ही इथे कसे पोहोचू शकता आणि नागपूरहून येण्याचं ट्रान्सपोर्ट काय, इथे तुम्ही कसे किती रुपयामध्ये तुमचं लागू शकते, काय गोष्टी लागू शकते, सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला सर्व गोष्टी मी व्यवस्थित सांगणार आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण जसं मथुराला पोहोचल्यावर तुम्हाला मी दाखवतो. ते बघा तिकडे रेल्वे स्टेशन आहे. तर तुम्ही तिकडे बघू शकता, इकडे जे रेल्वे स्टेशन आहे त्या साईडला रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन पासून इकडे बस स्टँडचा एरिया आहे. हा बस स्टँडचा एरिया आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो का आम्ही जिथे एरियामध्ये थांबलेला आहे तिथून तुम्हाला पूर्ण प्रकारची कनेक्टिव्हिटी मिळणार. जसं इथे जे मेन स्थान आहे, जसं वृंदावन, मथुरा, वृंदावन आणि गोवर्धन वगैरे जे साईड आहे बरसाना साईडला, हे 3 प्रमुख स्थान आहे. ते 3 प्रमुख स्थानला आपण कशी जाऊ शकता, त्यासाठी इथून तुम्हाला जे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इथून तुम्हाला पूर्ण कनेक्टिव्हिटी मिळणार आहे या सर्व गोष्टींची. तर तुम्ही सुद्धा पॉसिबल असल्यास तुम्ही याच एरियामध्ये, तुम्ही जे बस स्टँडचा एरिया आहे त्या एरियामध्ये तुम्ही रूम करा. तुम्ही जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा इथे तुम्ही रूम करा आणि इथूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील. आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आज तुम्ही बी म्हणजे तुम्हाला बी या माध्यमातून तुम्हाला फिरायला मिळेल आणि खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्टे ट्यून राहा आणि बघत राहा बस. तर फायनली आम्ही जन्मभूमी इथे पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही जे आहे श्रीकृष्ण जन्मभूमीकडे जात आहे. आणि इथे जे आहे म्हणजे तुम्हाला मोबाईल वगैरे, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे कुठल्याही गोष्टी ज्या आहे त्या तुम्हाला इथे वापरू देणार म्हणजे सक्त मनाई आहे. तर शक्यतो आपण जे आपले किमती सामान वगैरे आहे तर या मंदिरमध्ये येत असताना आपण ते आपल्या रूम मध्येच ठेवावे. किंवा मग जर आणले तर त्याचा जो उपाय आहे की ते लॉकर असते, लॉकर मध्ये आपल्याला पैसे भरावे लागते. जसं 2 रुपये पर मतलब इलेक्ट्रॉनिक वस्तूची आहे. जसं एक मोबाईलचे 2 रुपये पकडून चला, असे तुमच्याकडे जितके केला तितके पैसे तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. अजून सोबतच तुम्हाला एक मनस्ताप म्हणजे असा येणार आहे का इथे जे आहे ते हे जे टीका लावणारे लोक असतात हे खूप म्हणजे इरिटेट करतात आपल्याला, नाही का, म्हणजे एकदम आपल्या मागे 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 हुंकतात. तर जर तुम्हाला जर पाहिजे असल्यास तुम्ही ते लावू शकता, नाहीतर मग काही असं हे नाही, जरूर नाही. पण जर तुम्ही लावला तर त्याला फक्त 5,000 रुपये तुम्ही घेऊन द्या, नाहीतर मग हे काही तुम्हाला सोडणार नाहीये. अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हा व्ह्यू बघा. तर हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू बघा. अशा प्रकारे इथे जे आहे ते मार्केट पूर्ण सजलेलं असते. पूर्ण तिकडे पूर्ण तसंच अशी जे दुकान आहेत ते सगळे लागलेली आहेत. आणि सोबतच तुम्हाला जर काही शॉपिंग वगैरे करायचे असतील तर या सर्व शॉपिंगचे जे दुकानं आहेत त्या सर्व तुम्हाला दिसणार इथे. हे बघा. हे जान्हवी आहे, हिचा हा फर्स्ट टाइम आहे येण्याचा. माझ्यामुळे हिचं येणं झालं असं म्हणायला हरकत नाही. बिचारीची खूप इच्छा होती यायची. हिची मॅडम हिने सुट्टी देत नव्हती तर हिने जॉबच सोडून टाकली. तर जॉब सोडल्यामुळे हिला यायला भेटलं. आम्ही पूर्ण फॅमिलीवर घेऊन आलो सोबत. तर मित्रांनो बघा, हे अशा प्रकारे हे गेट आहे आणि या गेटच्या अंदर जे आहे श्रीकृष्णजीचा जन्म झाला होता. आपले जे देवत आहे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. तर आतमध्ये जे आहे तुम्हाला कंसची हे बघायला भेटेल.
कंसची जे जेल होती ते बघायला भेटेल, पण अंदर काही रेस्ट्रिक्शन असल्यामुळे आपण इथे शूट करू शकणार नाहीये. तर हा अशा प्रकारे हा व्ह्यू आहे इथला. हा, तर आता गोष्ट अशी आहे की इथे जे आहे ते मोबाईल वगैरे चालत नाही, तर त्यामुळे सर्वांनी आपले जे मोबाईल आहे ते लॉकर रूम मध्ये ठेवायला लागतील. आता तुम्हाला लॉकर रूम दाखवतो तुम्हाला मी. हा जो मंदिरचा गेट आहे, या मंदिरच्या गेटच्या बिलकुल बाजूला तुम्हाला इथे लॉकर रूम भेटेल. या साईडला जे आहे ते तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवायला भेटेल, आणि इकडे जे आहे तुमची काही लगेज वगैरे असेल, बॅग वगैरे असतील त्या तुम्हाला ठेवायला लागतील. अशा प्रकारे ते सर्व भाविकांची गर्दी इथे जमलेली आहे. तर चला आता आपण बी जाऊया आणि दर्शन केल्यानंतर तुम्हाला परत भेटतो मी. A few moments later. तर श्रीकृष्ण जन्मभूमीचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहे द्वारकाधीश मंदिरकडे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्यासोबत झालं असं, तर हा गड्यामध्ये एक नेकबँड होता. हा नेकबँड शक्यतोवर काढायला लागते आपल्याला, पण शेवटपर्यंत हा नेकबँड कोणाच्या ध्यानात आला नाही. पण अशी चुकी तुम्ही काय करू नका, नाही का. तर आता आम्ही परत निघणार आहे इथून. आमचं दर्शन झालं, जवळपास 1 तासामध्ये आमचं दर्शन झालं. थोडसा वेळ लागला, पण तरी पण तुम्ही हे दर्शन झाल्यानंतर याच्यानंतर तुम्ही द्वारकाधीशला जा. द्वारकाधीश मंदिर ते चांगलं सुरू असते. तिथे केशरी विश्राम घाट म्हणून एक हे आहे, जागा आहे. त्या जागेवर तुम्ही म्हणजे खूप यमुनाजीचा हे आहे, काय म्हणजे तट आहे. त्या तटावर तुम्ही सुद्धा आपलं चांगलं दर्शन वगैरे घेऊ शकता. श्री, तू काय घेतलं दाखव. तर इथले ऑटोवाले जे आहे ते तुम्हाला प्रॉपर मंदिरमध्ये नेत नाही. तर तुम्हाला जे आहे थोडंसं मंदिराच्या दूर सोडून, म्हणजे जवळ पकोणचाला 200 ते 150-200 किलोमीटर पर्यंत तुम्हाला सोडून देईल. तर तिथून तुम्हाला थोडं पैदल जायला लागतं, थोडं दूरपर्यंत, नाही का. तर थोडंसं पैदल चालायची थोडी तयारी तुम्ही ठेवायला पाहिजे असं मला वाटते. आता बघू समोर काय होते ते, कारण आता इथून पूर्ण एरिया सुरू झालेला आहे. हा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा पूर्ण एरिया आहे. हा जो एरिया याला ब्रजच्या गल्ल्या म्हणतात. या पूर्ण ब्रजच्या गल्ल्या आहेत. इकडले लोक, इकडले राहणीमान, इकडले रिक्षा, सगळे आपापल्या मध्ये बिलकुल एकदम अँटिक असल्यासारखे आहे बिलकुल. तर हा जो परिसर आहे तो म्हणजे थोडासा दूर असल्यासारखा आहे. म्हणजे एक द्वारकाधीश मंदिर आहे. हा, द्वारकाधीश मंदिर. तर मी काय म्हणतो, हा, तर आपल्याला आता ते द्वारकाधीश मंदिर आहे जे जायचं आहे. तर कदाचित मला माहिती नाही, पण तिथे थोडंसं शूटिंगसाठी थोडं लोक तुम्हाला अडवतात, प्रयत्न करतात. तर जर नाही गेल तर चांगली गोष्ट, तुम्हाला मी दाखवतो. पण जर नाही निघेल तर काही नाही, तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी की तुम्ही इकडे आल्यावर हा दर्शन तुम्ही घेतल्याशिवाय घरी जाऊ नका, कारण की खूप सुंदर असं मंदिर आहे आणि दर्शन तुमचे अगदी व्यवस्थित होणार आहे. दर्शन तुमचे खूप छान होतील. तर अशी मी आशा करतो. तुम्ही इकडे बघू शकता कशा प्रकारे भव्य दिव्य मंदिर आहे. भव्य दिव्य मंदिर नाही म्हणता येईल, एक महल सारखा असल्यासारखं आहे. खूप जुना महल आहे, खूप जुनी बिल्डिंग आहे. मला वाटतं हे मठ असणार आहे. ठाकूर श्री गोपीनाथजीचं मंदिर, गोपीनाथजीचं मंदिर आहे. खूप भव्य दिव्य मंदिर आहे. तर मथुराला आल्यावर तुम्हाला असे भव्य दिव्य जुन्या काळात तुम्हाला घर बघायला मिळतील.
सगळे घर एकदम बिलकुल आपल्यामध्ये बिलकुल अँटिक असल्यासारखे आहे. तर तुम्ही हे सगळं बघू शकता, हे यमुना नदी आहे. यमुना तटचा घाट आहे हा. खूप पवित्र असा घाट आहे हा. हे खूप दुरून दुरून लोक येतात आणि तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये कशा लहरा मारून राहिल्या पूर्ण. तर झालं असं का इथचे जे बोटिंग वाले होते का नाही, हे आमच्या मागे लागले होते, भैया बोटिंग करोगे बोटिंग करोगे. मी त्याला म्हटलं भाऊ यार, म्हटलं मला मरायचं नाही. का भाऊ इथं पाणी सांगतो, मला पाणी एवढं खतरनाक आहे, पूर्ण लहरा मारून आला पूर्ण पाणी. आणि हे लोक तर लाईव्ह जॅकेट सुद्धा देत नाही तुम्हाला. तर म्हणून कसं आहे, फालतूनी बेकार आहे बा. तुम्ही समोर एक बोट पाहतो पाहतो बा, तो पत्र खिलाडी पा, दिसताय का तो बोट पुरं लहरा मारून राहील. भाऊ मजाक नाही केलं ते बरं भाऊ. तर झालं असं का ते बोटिंग वाले भाऊ म्हणते का भैया यहाँ पे बोटिंग कर लो, तुम्हारी काय म्हणते बोटिंग कर लो. म्हटलं त्याला मी काही करत नाही रे बा, काहून का बोटिंग केल्यानं नाही का, म्हटलं लग्न वाचाय बा, म्हटलं काय याला गेलं तर कोण पाहिजे. तर तो काय म्हणते भैया म्हणते या बोटिंग कर लो तुम्हारी शादी हो जाएगी म्हणते. त्याला हे कोण सांगन का भाऊ, मागच्या वेळेस मी आलो होतो तो बोटिंग केली होती, पण अजूनपर्यंत ना गर्लफ्रेंड आहे ना काही. एक पोरगी पटना झाली इथं. तर भाऊ म्हणते काही लग्न होऊन जाईल म्हणजे याला म्हणते अगली बार जोडे से आवगे म्हणते. म्हणजे काहीच्या काही गेंजूची इच्छे लेखाचे लोक नाही का. आता मी बघा हे बघा सैराट सारखी नाव काय दिसतंय का, नाव दिसतंय का, पुरं लहऱ्या मारताय कोण बोट दिसतंय का, तेव्हा हो ते बोट पावर लहऱ्या मारताय. भाऊ मजा काय झालं, ते वाली बोट बहुत खतरनाक आली, पूर्ण लहरा मारत त्या काबू करून दादरून गेल्या बोटच्या अंदर. त्या काबूला पूर्ण घाम सुटून गेला. इकडे बा ऐक चालला पुन्हा. हे समोर तुम्हाला बोट दिसताय का नाही, ते बोट पहा खतरनाक आहे. वर तर त्यांना नाही काही माणूस आहे, तो झुला आहे, तो झुला तो पोरग झोपून होतं पाहते, दिसताय का तुम्हाला. तो आता उठला बा. खतरनाक लोक पूर्ण आत्ताच मोसम बनला होता ना, आता बा ऊन आहे. तर आमचा हा जो फोटोशूट आहे तो झाल्यानंतर आम्ही निघालो मग मंदिरकडे. तर मंदिरमध्ये आम्ही जात आहे. तर आता आम्ही निघणार आहे मंदिरकडे, कारण की 6:30 वाजता मंदिर ओपन होते. तर ते मंदिर जे होतं ते बंद झालं होतं, म्हणून आम्ही थोडस फोटो काढण्यासाठी आम्ही यमुना तटवर आलो होतो. तर आता आमचं इकडला फोटो सेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि बोटिंग तर आम्ही केलीच नाही, तुम्हाला माहितीच आहे. अजून दुसरी गोष्ट, आता आम्ही दर्शन करणार आहे मंदिराचे.
आम्ही खूप एक्साइटेड आहे दर्शन करायला, कारण की मी जवळपास 1 महिन्यानंतर परत तिथे येतोय, ते म्हणजे खास करून तुमच्यासाठी. तर आता मी दर्शनाला जाणार आहे आम्ही, तर भेटूया पण दर्शन झाल्यानंतर. हा टाइमनुसार इथे मंदिर उभं आहे आणि या टाइमनुसार तुम्हाला यायचं आहे दर्शन घेऊन घ्या. तर हे लाईटिंग बघू शकता, किती सुंदर अशी लाईटिंग बाहेर केलेली आहे. तुम्हाला अगर मूर्तीवर यायचे असल्यास ते लहान लहान दुकाने आहेत, आपण तिथून घेऊ शकता. कोणाला मंदिरमध्ये मोठी घ्यायची असेल तर लहान लहान लड्डू गोपाल इथे उपलब्ध आहेत आणि ताट सुद्धा आहेत. पूर्ण सुंदर झुला वगैरे आहे आणि यांच्याकडे सुंदर अशी सजावट यांच्या दुकानामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. ज्यांना कुणाला काही घ्यायचं असेल तर त्यांनी इथूनच घेऊन यावे. खूप छान छान सजावट भाऊ दिसते मला. बघा खूप सुंदर अशी मूर्ती बघायला भेटणार. हे दुकान बिलकुल आपल्याला बिलकुल मंदिरच्या बिलकुल आपल्याला ऑपोजिट बघायला मिळेल. लाइटिंग बघा, सुंदर लाइटिंग केलेली आहे. तर फायनली आमचे जे आहे ते आजचे दर्शन जे आहे ते आमचे पूर्ण झालेले आहे आणि आता आम्ही जे आहे आता आमच्या रूमकडे निघत आहे. आम्ही फक्त 2 प्लेस कव्हर केले, 3 प्लेस कव्हर केले. एक म्हणजे आपलं विश्राम घाट कव्हर केलं, तिकडे कंसचा किल्ला वगैरे आहे त्या साईडचा, आणि दुसरं आपलं आधी आम्ही जन्मभूमीला गेलो आणि आता द्वारकाधीशचं मंदिर करून आम्ही इथनं परत आपल्या रूमला जातात. थोडी फार शॉपिंग आम्ही करणार आहे इथे आणि शॉपिंग करून आम्ही आमच्या रूमला परत जाणार आहे. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा हा आमचा जो ब्लॉग आहे हा इथे संपलेला आहे. तर आपण माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हालाच येईल. आणि माझ्या जे व्हिडिओ आहेत ते आपल्या नागपुरी भाषेमध्ये म्हणजे स्पेशल तुमच्यासाठी मी व्हिडिओ करत आहे. तर तुमच्यासाठी व्हिडिओ येणार आहे हे सर्व. तर स्पेशल तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे जे येणारे व्हिडिओ आहेत ते पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे संपूर्ण व्हिडिओ जे आहे हे आपल्या नागपुरी भाषेत असणार आहे. तर थोडंफार माझं लँग्वेजचं थोडंसं मिसमॅच होत आहे, तर त्याबद्दल मी समस्त माफी मागतो तुमची. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील प्लीज लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.